व्हॉट इज समथिंग यू नेवर टोल्ड युअर मदर/सिस्टर बिफोर. म्हणजे सगळ्यांना बोलायची रागवायची पण तिच्या मनात काही नसायचं पण एखाद्या वेळेस ती बोलली तर आपल्याला वाईट वाटायचं. हे गाईज आय नो मी खूप दिवसानंतर व्हिडिओ पोस्ट करते आहे आणि ह्या मंथमध्ये बऱ्याच गोष्टी अशा झाल्या की त्यामुळे मला व्हिडिओ पोस्ट करता आल्या नाही. म्हणजे पॉझिटिव्ह वेनी ऑब्व्हियसली काही ऑर्डर्स होते, काही थोडेसे माझ्या हेल्थ पण कंडिशन्स होत्या, तर त्यामुळे मला थोडं बरं नव्हतं, त्यामुळे मी काही व्हिडिओ पोस्ट गेल्या नाही माझ्याकडनं. पण ह्या ज्या काही ऑर्डर्स मिळाल्या होत्या मला त्याचासुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ केला आहे. तो पण मी लगेच ह्या व्हिडिओनंतर लगेच पोस्ट करेलच. सो बी एक्सायटेड फॉर दॅट. आणि ह्या व्हिडिओ तर खूप जास्त स्पेशल आहे, सो हा पूर्ण नक्की बघा. ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाईचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानबा झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला. ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. अशा सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ तुम्ही माझ्या टायटलवरनं आणि माझ्या थंबनेलवरनं तुम्ही बघितला असेल. हा किती स्पेशल आहे आणि माझ्या मागे ज्या एकदम स्ट्रॉंग आणि ब्युटिफुल वुमन्स आहेत त्यांच्याच रिलेटेड हा व्हिडिओ असणार आहे. बिकॉज आज आहे वुमन्स डे आणि त्या रिलेटेड आम्ही एक व्हिडिओ शूट करतोय आज आणि हा खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. सो तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा. थोडे काही गोष्टी इमोशनल होतील, थोडे फनी मोमेंट्स असतील, सगळ्या काही गोष्टी होणार. सो आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. पण त्याच्या आधी मला यांना सगळ्यांना एक सांगायचं आहे की तुम्हाला पहिले आता आपण व्हिडिओला स्टार्ट करतो तर तुम्हाला थोडंसं इंट्रोडक्शन द्यायचं आहे तुमचं स्वतःच. ओके? माझं नाव प्रगती राजेंद्र भोरे. माझं नाव विद्या प्रभाकर भोरे. मी मयुरी शैलेश भोरे. मी मोहिनी गणेश भोरे. गाईज, सगळ्यांनी आपलं इंट्रोडक्शन खूप छान पद्धतीने दिलं आहे. सो फर्स्ट गेम असा आहे, तिला काही मी ह्या बाउलमध्ये काही हरभरे घेतलेत. सो तिला हातात ते हरभरे घेऊन ह्याच्यात आणि ही डिश घेतली आहे आणि माझी इथे बांगडी आहे. सो मी हे रोटेट करणार आहे. सो त्याच्यामध्ये जेवढे येतील तेवढे तिला पॉईंट्स कन्सिडर होणार आहे. ओके, तुला फक्त वरतून टाकायचेत हाताने. झिरो. ओके, नेक्स्ट आहे मैत्रीण आजी. सो कम ऑन. हो सासूबाई खेळा टाका टाका टाका. ओ व्हेरी गुड. आता नेक्स्ट आहे मोठी मम्मी. खूप पडले. ओके, आता मम्मीचा चान्स आहे. कम ऑन मम्मी, फिरो बांगडी इकडे तिकडे जरा. फिरवती ना. हो भरपूर झालेत. झालेत किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. छान 8 झाले. विनर. हो गाईज, आमचा नेक्स्ट गेम आहे जो असणार आहे तुम्हाला. मी इथे काही परत डिशमध्ये काही बँगल्स ठेवलेत. सो त्या बँगल तिला ह्या चमच्यानी उचलून त्याच्यामध्ये टाकायचे. एका वेळेस एकच उचलायची आहे आणि 30 सेकंड्सचा टायमर आहे. सो 30 सेकंड्समध्ये जेवढे होतील तेवढे तुम्ही विनर. ओके, समजले? ज्यांचे जास्त होईल ते विनर. हां तेच. सो लेट्स गो. चेअर करा तिला. ओ कमान म्हणणार माझी. अरे उचल केक. एकच हात नाही लावायचं दुसरा हात नको लावू. कमॉन. चीटिंग आहे. स्टॉप. सनवाजीचे 2 झालेत. चमचा कमॉन. फर्स्ट गेलेला आहे ना मैत्री आधीचा. आता दुसरी जाईल. कमॉन. मम्मी टायमर बघ. तिकडेच जात. स्टॉप. एकच गेलो. 2
3 4 मम्मी बोल काहीतरी. 5 किती झाले मम्मीच्या? 6 झाल्या. 1 2 3 4 व्हेरी गुड व्हेरी गुड. 5 6 मी म्हटलं मम्मी विनर आहे. 7 ते पूर्ण तुम्ही चमचा असं हे करत होता. असं पूर्ण हा. टाकलं की मग जात होतं. तिरका गेलो. 8 9 अरे वा विनर येणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 काही आता मी काही रॅपिड फायर क्वेश्चन्स काढले आहेत त्यांच्यासाठी. सो त्यांना हे क्वेश्चनचा आन्सर आमच्या घरच्याच महिलांबद्दल आहेत. म्हणजे काही ते प्रश्न तुम्हाला एकच ते आन्सर असेल त्याचा. असं नाही की 4-5 जणींचं एक सांगायचे उत्तर, म्हणजे त्यांचं नाव घ्यायचं असं नाही आहे. एकच आन्सर करायचं आहे. चालू करते. सो माझा फर्स्ट क्वेश्चन आहे, हू इज मोर ड्रॅमॅटिक वुमन इन द हाऊस? कोणाला काय वाटतं? मोठी मम्मीला काय वाटतं? मग आता सगळ्यांनी सांगितल्यावर मम्मीच. नाही. नाही असं नाही, काही नाही, मला काही नाही वाटत. त्यांना असं वाटतं, आन्सर सांगायचं सगळ्यांना असं वाटतं की मी जास्त ड्रामा करते, मी हे नाही करणार का ते नाही करणार, मग नंतर कोणी फोर्स केल्यावर मी करते, असं काही नाही आहे. माझ्या मनाला जेव्हा पटेल तेव्हाच मी ती करत असते. ओके, हे ते थोडेसे भांडण होऊ शकतात पण ठीक आहे. हू गेट्स अँग्री द फास्टेस्ट? मग काकू नाहीतर मग तनुश्री. काकू म्हणते. मैत्रिणीचा आन्सर काय? नाही, मला पण येतो, असं काही नाही. काकू म्हणजे तिला पण येतो, पण प्रत्येकाला हा राग येतच असतो. पण प्रत्येक जण आपलं एकमेकांचं नाव सांगतात असं. ननवाजीला काय वाटतं? मला नको विचारू बाई, माझ्या मुलं खाली शोधून जाईल. घरात राहू द्या, बाहेर काढून देते. असं नाहीये. काही नाही होत, कोणाचं पण नाही होत. नाही नाही असं काही नाही बाई. कोणाला राग येतो तुला असं वाटतं? सगळे सारखेच आहेत. मला काय अरे यार, हा थोडासा ओके असा झालाय राऊंड, पण ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हू इज द म्हणजे कोण फॅमिलीमध्ये खूप जास्त गॉसिप क्वीन आहे असं वाटतं तुम्हाला? खूप गॉसिप करतात यार. म्हणजे गॉसिप म्हणजे असे खूप चर्चा करतात काही गोष्टींवर. सगळ्याच करतात, तो काही विषय नाही. नाही, प्रत्येक जणी सांगतोच ना आपण, असं नाही की हीच म्हणते का तीच बोलते असं नाही. प्रत्येक जणी एकमेकींवर आपण असं ढकलतोच, म्हणजे असं नाव घेतो प्रत्येकीचं असं. मग कोण वाटतं? मग प्रत्येक जणीच म्हणलं म्हणजे सगळ्या जणी म्हणजे ह्या कबूल करतात की ह्या सगळ्या जणीत गॉसिप क्वीन्स आहेत. आणि महिलांमधला सगळ्यात नॅचरल गुण आहे हा गॉसिप करणे, त्याशिवाय ती महिला होऊच शकत नाही. बापरे, ह्यांनी डिक्लेअर करून टाकलंय महिला तसं. दिन हा आहेच ना, महिला दिनच आहे ना आज. मग महिलांनी महिलाविषयीच सांगायचं आहे ना असं. वुमन्स डे नसून हा गॉसिप डे आपण म्हणू शकतो. बरोबर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हू इज द फनीएस्ट वुमन इन द हाऊस? म्हणजे खूप जास्त कॉमेडी आहे असं कोण वाटतं तुम्हाला? कॉमेडी करतो खूप जास्त. कॉमेडी कोण नाही करत जास्त. सगळे सिरियसच होऊन जातात. हे बघा, ह्या सगळ्याच फनी आहेत ॲक्च्युली. वैष्णवी. म्हणजे त्यांच्यासाठी फनीएस्ट वुमन मी आहे घरातली. कॉमेडी म्हणजे तिचं काय असतं, प्रत्येकाला तोंडावर बोलते आणि ते असे टोनिंगमध्ये बोलते की ते आम्हाला ते कॉमेडीच वाटतं. हां, ते असे नानू आजी, तुझा खूप मोठा व्हिडिओ होणार आहे. खरंच आहे. नानू आजी, तुला कोण वाटतं? छान करते वैष्णवी व्हिडिओ वगैरे. ही फनी आहे माझ्यासाठी. आजीच फनी करा. माईक पण आपल्या घरात ननू आजीच फनी आहे, कारण त्यांना आपण एक गोष्ट सांगितली ना ते त्याचा दुसरा अर्थ सांगून मग ते त्या पण हसतात ना आपल्याला पण हसतात. खरंच आहे. मी तेच आन्सर करत होते. माझ्यासाठी तर ननू आजी आहे, बिकॉज ती खूप हसवते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आणि लास्ट क्वेश्चन आहे, हू स्पेंड्स द मोस्ट मनी? मोहिनी. हा होता आपला रॅपिड फायर गेम. तर त्याच्यामध्ये तुम्हाला पटकन आन्सर करायचं होतं काही क्वेश्चनचं.
आता मी थोडेसे म्हणतात ना की इमोशनल काही क्वेश्चन्स विचारणार आहेत प्रत्येकीला. सो तुम्हाला जे काही आन्सर वाटेल तुम्हाला थोडंसं एलॉबरेट करून सांगायचं आहे. पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द बिगेस्ट सॅक्रिफाईस यू मेड फॉर युअर फॅमिली? म्हणजे की तुम्ही कोणतं सगळ्यात जास्त सॅक्रिफाईस केलं आहे तुमच्या ह्या फॅमिलीसाठी? काय वाटतं तुम्हाला मैत्रिणांजी? तिथून चालू करूया मैत्रिणांजीपासून. काय केलं म्हणजे आपण सॅक्रिफाईस म्हणजे तुझ्या काही म्हणजे म्हणतात ना सॅक्रिफाईसला तडजोड काय केली? हां, तडजोड काय केली ह्या फॅमिलीसाठी? पोरांसाठी तुम्ही तडजोड काय केली? पहिले म्हणजे माझं लग्नच लवकर झालं. मग काय म्हणजे माझे स्वप्न होते म्हणजे शिक्षण आपलं व्हावं, एक व्हावं असं वाटत होतं. पण मग सगळ्या फॅमिली म्हणजे सासरच्या माहेरच्या दोघांच्या मग इच्छा होती की लग्न करावं. पण मी सासरी आले आणि सासरच्यांच्या प्रोत्साहनामुळे बाकीच्या कार्यात मी हुशार झाले. आणि आता ते हुशार झाले सांगायचं का तडजोड केलेली सांगायचं? म्हणजे तिला म्हणायचं की तिने एज्युकेशनचं सॅक्रिफाईस केलं तिच्या ह्या फॅमिलीसाठी, असा त्याचा अर्थ होऊ शकतो. सो ओके. आणि ती तुम्ही बघू शकता ती इमोशनल झाली. मी म्हटले होते म्हणूनच की हा. आणि कसं आहे की वुमन्स डे म्हणजे हा जेव्हा आपण एक दिवस महिलांसाठी सेलिब्रेट करतो तर त्यांचे खूप सॅक्रिफायसेस असेच असतात. म्हणजे असं म्हणतो ना की हां काय केलं आहे तू, असं काही माणसाशेप करतात डायरेक्ट असा प्रश्न की हां तू काय केलं आहे म्हणतो आपण, तेव्हा मग आपण स्वतःबद्दल विचार करायला लागल्यावरती मग आपल्याला कळतं की आपण स्वतः काय दिलंय म्हणजे फॅमिलीसाठी. मला असं वाटतं सगळ्यात मोठं सॅक्रिफाईस म्हणजे आपण स्वतः असतो. म्हणजे एखाद्या फॅमिलीमध्ये आपण जेव्हा जातो एक महिला कोणी पण ते एक स्वतःचं बलिदान देते असं म्हणू शकतो. म्हणजे ते एक स्वतःचं सॅक्रिफाईस देते की स्वतःच्या आशा आकांक्षा स्वतःचे स्वप्न ते सोडून स्वप्न सोडून ती दुसऱ्या घरात पदार्पण करते. म्हणजे आशा आकांक्षापेक्षा ती तिचं स्वतःचं नावच पहिलं सोडून देते. बरोबर आहे. ती तिच्या वडिलांच्या नावासकटच ती तिचा त्याग करते आणि लगेच दुसरं परिधान करायचं. त्यात पण ती जर मोठी म्हणून गेली की तिच्या नावासकट तिला पूर्ण बदलायचं की तुझं नाव ते नाही, आता तुझं नाव आम्ही ठेवलं तेच ठेवायचं. मग तिच्या नावापासून तिच्या सगळ्याच गोष्टींना ते बदलून टाकतात आणि ती ते एक्सेप्ट करते सगळ्यांच्या आनंदासाठी. असं असतं. ओके, मग मी आता खूप बोलणार आहे. ओके, बोलण्यासारखाच टॉपिक आहे. स्त्री हा जरी एक शब्द असला म्हणजे 2 अक्षरात जरी एकत्र जोडलेला गेलेला शब्द जरी असला पण तिच्यावरती बोलण्यासारखं इतकं काही आहे की ते म्हणजे बोलू शकत आहे, शब्दात तिचं वर्णनच नाही आहे. बरोबर आहे, खरी गोष्ट आहे. त्यांचं जे स्वप्न होतं की त्यांना शिकायचं होतं पण माझी नव्हती इच्छा शिकायची. त्याच्यामुळं मी काय शिकले नाहीच आहे. मी 10वीची पण परीक्षा दिलीच नाही आहे. 10वीपर्यंत गेले पण जेव्हा माझं लग्न ठरलं मध्ये इंटरेस्ट नव्हता. पण मी घरकामामध्ये सगळी आईला पूर्ण मदत करत होते आणि त्याच्यामुळं मला सासरे आल्यावर काय असं वाटलंच नाही की एवढी मोठी फॅमिली आणि आपण त्याच्यामध्ये कसं ॲडजस्ट करायचं. कारण मी ते माहेरपासूनच सगळं शिकलेली होते. त्याच्यामुळं सॅक्रिफाईस असं काही नव्हतं, आनंदच होता. म्हणजे सगळं काही झालं आनंदामध्येच आलो आणि सगळं काही छान आहे आणि अजूनपर्यंत सगळं छान आहे. आवड होती पहिल्यापासून, शिक्षणच माझं मी सॅक्रिफाईस केलं. म्हणजे मैत्रिणीसारखंच म्हणशील तू. ओके, ती इथून पुढचे जे अजून काही प्रश्न आहेत मला तुमच्याबद्दल म्हणजे तुम्ही ॲज अ स्त्री म्हणून काय तुमचे उत्तरं द्या. तुमचे घर हे, तुम्ही कोणाची बायको आहे, कोणाची आई आहे हे विसरून तुम्ही काय आहात ह्याला मेन पॉईंट ठेवा आणि त्याच्यानुसार आन्सर करा. ओके. व्हॉट इज समथिंग यू नेवर टोल्ड युअर मदर/सिस्टर बिफोर? म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या आईशी किंवा तुमच्या मुलीशी बोलले नाही आहे, जे तुम्हाला असं मनातून वाटत होतं? म्हणजे असतं ना एखादी गोष्ट की अरे मला माझ्या आईला ही सांगायची होती पण मी नाही सांगू शकले, किंवा मला माझ्या मुलीला हे सांगायचं होतं पण परिस्थिती अशी होती त्यामुळे मी नाही सांगू शकले ती गोष्ट. मला तरी काय वाटत नाही. म्हणजे मी माझ्या आईबरोबर सगळं शेअर करत होते. म्हणजे सगळं बोलायची ती मला. पण म्हणजे आम्ही तेव्हा लहानच होतो त्याच्यामुळे आई सगळं सांगायची समजून. आता पण तू तुझ्या आईशी बोलते? मी आईशी सगळं बोलते. म्हणजे आईला सगळं सांगते काही माझ्या मनात आहे ते. काय वाटतं? असं म्हणजे आमची आई पण असं थोडं सगळ्यांदेखत बोलायची, रागवायची पण तिच्या मनात काही नसायचं. पण एखाद्या वेळेस ती बोलली तर आपल्याला वाईट वाटायचं. मग सगळ्यांना आठवण बाई मुलीला असं बोलली, मुलीला असं बोलली. पण काही वेळेस आपल्याला वाटायचं की तू आई तू अशी बोलली म्हणून आम्हाला वाईट नाही वाटलं. सगळ्यांदेखत बोलली म्हणून वाईट वाटलं नाही, सगळ्यांनी त्याचा गैरअर्थ घेतात ना. काही लोक त्याचा बाई ह्या अशाच बोलतात, ह्या असंच करतात. तसं स्वभाव असतो ना, प्रत्येकाला वाटतं की आपल्या मुलीनं असं चांगलं राहावं, हे करावं. आम्ही पण काही वेळेस तुम्हाला बोलतो, मुलींना पण बोलतो
बोलतो, पण आमचा त्याचा तसा हेतू नसतो की 4 लोकांनी तुम्हाला नावं ठेवावी, पण तुम्हाला चांगलं म्हणावं हा हेतू असतो. तसं आईचा पण प्रत्येकीचा असाच हेतू असतो. असं वाटलं ना, आपण आईला कधी म्हणू शकलो नाही की आई तू हे बोलली ते बरोबर होतं, पण आम्ही त्यावेळेस त्याचा उलटा अर्थ घेतला. केलेल्या गोष्टी म्हणा, पण आपण असं म्हणतो की नको आईला दुःख जाऊ वाटेल आता, असं वाटतं. किंवा आईला कशाला त्रास द्यायचा, ती तिकडे मी इकडे, आणि काय करणार आहे, शेवटी आपल्याला इथं परिस्थितीबरोबर तडजोड करणंच आहे आणि आपल्याला सगळ्या गोष्टी सहन करणंच आहे. म्हणून मग ज्या आहेत ॲज इट इज मी ते गिळून टाकलं, म्हणतात ना, दुःख गिळून टाकलं. पण त्याचं- कोणती गोष्ट आहे एखादी, किंवा मला नाही सांगितली आहे असं काही, मुलींना नाही सांगितली असं काही गोष्टी नाही सांगू शकत सगळ्या क्लिअर. हां, त्यांच्याशी सगळं बोलायची, मावशीशी माझ्या आणि शेजारी त्या मामींना सगळं सांगायची, आईला सांगायची. आई पण कधी नाही रागवायची मला, असा प्रसंग कधी आला नाही. व्हॉट इज द हार्डेस्ट मोमेंट इन युअर लाईफ ॲज अ अशी कोणती गोष्ट आहे की तुमच्या आयुष्यात ती खूप कठीण घडली आहे ॲज अ स्त्री म्हणून? परत जी मला आई होण्याची इच्छा होती ती राहून गेली माझ्याकडनं. तेवढी एकच इच्छा माझी, म्हणजे म्हणजे हार्ड पार्ट आहे तिच्या लाईफमधला ॲज अ वुमन म्हणून. ओके, मैथनाथजी. जेव्हा बाबा एक्सपायर झाले, तो माझ्या जीवनातला सगळ्यात कठीण प्रसंग होता. की याच्या पुढे आपलं आयुष्य म्हणजे एकटं जगणं कसं आहे. बरोबर आहे. स्त्री कशी म्हणजे एक असतं ना की आपण आपल्या नवऱ्याशिवाय कशी पती-पत्नीचा survive करेल. जसा आयुष्यभर साथ असतो, पण काका बाबा एक्सपायर झाल्यानंतर आपलं जीवन कसं होईल. बरोबर आहे. ठेवूनच ते दुःख म्हणतो ना आपण, त्याच्यावरती सोल्युशन काढून मग ते मी करत गेले. पण कोणती आहे तरी एक गोष्ट सांग, जशी प्रत्येकीने सांगितली त्यांची. नाही सांगू शकत, एखादी सांगावी लागेल. नाही सांगू शकत. बरं ठीक आहे. बाबा गेल्यावरच मला खूप दुःख झालं. की प्रत्येक एका स्त्रीसाठी कसं की आता ह्या ज्या जनरेशनच्या वुमन्स आहेत तर त्यांच्यासाठी त्यांचे नवरे किंवा त्यांचे मुलं हेच सर्वस्व आहे म्हणजे. आणि आजकाल जसं आपण आता बघतो की आता कितीतरी बायका अशा आहेत की त्यांना फरक नाही पडत, ते तरी जगतात. नवरा असो नसो, मुला असो नसो, तरी आपल्याशी त्यांना जगावंच लागतं, प्रत्येकीला जगावं लागतं. तुमची ही जी जनरेशन आहे ती खूप जास्त अटॅच्ड होती त्या गोष्टीला. ह्या आमची जनरेशन प्रायोरिटी फक्त नवरा आणि मुलं हेच असतात आणि घर, याच्या व्यतिरिक्त काही नसतं. आणि आत्ताची पिढी जी आहे त्यांना प्रायोरिटी त्यांची स्वतःची असते आणि प्रॅक्टिकल झालेत आता प्रत्येक गोष्ट की त्यांना असं वाटतं मी म्हणजे मी, माझी प्रायोरिटी आहे, मी मला जेवढं महत्त्व देते ते कोणी नाही. बरोबर. मला दिलं म्हणजे सगळं मिळालं असं आहे. आणि मला असं वाटतं की ह्याच्यावर थोडेसे काय म्हणतात बायस्ड आहे, म्हणजे म्हणतात ना की कॉन्ट्रोवर्शियल होईल ह्याच्यामध्ये, कॉन्ट्रोवर्सी वादविवाद होऊ शकतो ह्या गोष्टीवर. की मी विचार करते की म्हणजे बरोबर आहे, प्रॅक्टिकल असायलाच हवं माणसानी, पण जे ह्यांच्यामधून जे शिकण्यासारखी तीच गोष्ट आहे की आपले जे असतात म्हणजे म्हणतात ना की आजकाल मुली बघतो आपण की एक मुलगा सोडला की दुसरा कोणीतरी धरतो, पण तसं नाही. पण जे म्हणतात ना की प्युअर असे संस्कार होते की ज्या घरी आपण मुलीला दिलं त्या घरीच तिने राहायचं आणि त्या घरूनच तिचे अर्थ म्हणजे. आणि सासरी कशाच्या जीवावर येते मुलगी, नवऱ्यासाठीच येते ना, मग नवराच तिचं सर्वस्व असतं. बरोबर आहे. आणि नवरा वारल्यानंतर तिचा सर्वस्वच गेला असं तिला वाटतं, म्हणून मग जास्त दुःख होतं. बरोबर आहे. आणि नवरा म्हणजे आपल्या जीवनाचा साथी असतो, सुख दुःखाचा भागीदार असतो, मग आपलं दुःख शेअर करायला कोणी राहत नाही, म्हणून जास्त दुःख वाटतं. बरोबर आहे. सो एक वुमनसाठी हा सगळ्यात हार्ड पार्ट असू शकतो. ओके, माय नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट ॲडवाईस वूड यू गिव्ह युअर यंगर सेल्फ? म्हणजे तुम्ही एक तुमच्या लहानपणीच्या मयुरीला, लहानपणीच्या प्रगतीला, मोहिनीला आणि विद्याला काय एक सल्ला द्याल जे तुम्ही आत्ता आहात एक्सपिरियन्स घेऊन सगळ्या गोष्टीचा? काय वाटतं तुम्हाला? तर तूच पण मोठी झाली, आता 21 वर्षाची झाली, तर तू लहान वैष्णवीला काय सल्ला देशील? ओके, आता तुम्ही असा प्रश्न केला समजा की व्हॉट इज द ॲडवाईस. सो मी माझ्या लहानपणीच्या वैष्णवीला हे सांगेल की जी खूप जास्त घाबरायची, प्रत्येक गोष्टीला घाबरायची, तिला असं वाटायचं की तिला काही जमत नाही आणि तिच्यामध्ये कॉन्फिडन्स नव्हता. म्हणजे असं कुठे स्वतःहून अशी आता जे बोलतीये ज्या पद्धतीने ती पहिले कधीच बोलायची नाही. सो मी तिला हे सांगेल की कॉन्फिडन्स तुझ्यामध्ये भले आत्ता नाही आहे, म्हणजे आत्ता तुला असं वाटत असेल की तुझ्यामध्ये कॉन्फिडन्स नाही, पण नाही, तू इथं बघ, तू एक चॅनल उभं केलं आहे, 500 सबस्क्रायबर्स आहेत तुझे आणि तू खूप मोठं काहीतरी करती, अचीव करती. असं प्रत्येक वेळेस असं गरजेचं नाही आहे की तू काहीच केलं नाही आणि तू स्वतःला सेल्फ डाऊट नको करू. माझा लास्ट प्रश्न आहे, हू इज युअर इन्स्पिरेशन? तुमचा इन्स्पिरेशन कोण आहे आणि तुमचा आत्तापर्यंतचा अनुभव मला सांगा. वर्ष म्हणजे आई आणि माझी
म्हणजे माझा मिस्टर म्हणजे नवरा. नवरा हां. ते आत्तापर्यंत मी आता इथपर्यंत आले तर मला पूर्णपणे सगळं काही सपोर्ट करणारे माझ्या आत्ता ह्या घरामध्ये माझे मिस्टरच आहे. आणि बाकी आपल्या घरातले तर सगळेच असतात, माझे सासूबाई सासरे. माझ्या सासूबाईंनी मला खूप सपोर्ट केला आहे आणि त्या अजूनही असं त्यांचे आशीर्वाद आहेत असं मला वाटतं. वडील तर आपले आदर्श असतातच, पण सासू सासरेसुद्धा आपले आदर्श असतात. त्यांच्याच प्रेरणेमुळे जरी शिक्षणात आम्ही मागे होतो, पण घरात आल्यावर त्यांच्या प्रेरणेमुळे आम्ही समाजकारणात, राजकारणात आणि घरातील घरकामामध्ये सगळ्यामध्ये आजपर्यंत आता 61 वर्ष चालू आहे मला. तर आपण त्यात यशस्वीपणे सगळा संसार सांभाळला आहे, पेलला आहे. आयुष्यामध्ये 2 टप्पे नेहमीच असतात, म्हणजे एक तिचं माहेर आणि सासर. माहेरच्यानी सपोर्ट केल्याशिवाय ती सासरी येऊ शकत नाही, कारण की त्या संस्काराच्या शिदोरीवरतीच ती सासरी येते. तसं माझ्या माहेरची माझे श्यामकाका आणि माझी आई मला कायम सपोर्ट करत राहिले. आणि एक धार्मिक गोष्टीमध्ये म्हटलं तर मला आमच्या दादांनी खूप धार्मिक गोष्टी त्यांच्या सातत्याने राहून मला देवाची खूप आवड निर्माण झाली आणि माहितीही खूप झाली. आणि इथं आल्यानंतर तर सगळ्यांनीच खूप सपोर्ट केला, म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांकडनं मी काही ना काही नवीन नवीन शिकत गेले आणि मी घडत गेले. आत्ताची जी उभी आहे ती सगळ्यांमुळे मी घडले. सासू सासरे माझे आदर्श होते. ठीक आहे गाईज, हा व्हिडिओचा आपण इथे एंड करूया. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. आणि हे जे मी फर्स्ट टाईम असं काही केलं आहे की वुमेन्स डेच्या रिलेटेड मी सगळ्यांना माझ्या घरच्या महिलांना येऊन त्यांच्याशी काही संवाद साधले, काही गेम्स घेतलेत आम्ही. सो तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. कोणाला काही बोलायचं आहे का? हो, वैष्णवीने हा महिला दिनानिमित्त आधी गेमचं वगैरे घेतलं. आम्हाला वाटलं काय आता हे नेहमीच आहे बोर. मग तिने जे प्रश्न विचारले, काही इमोशनल विचारले, आपल्या काही राहिलेल्या म्हणजे जुन्या आठवणी परत त्यांची उजळणी झाली आहे. आणि काही प्रश्नांनी आपल्याला आपण भावनिक पण झालो आहे. तर असेच व्हिडिओ तिने आपल्याला नेहमी शेअर घ्यावे आणि इतरांना शेअर करावेत ते. ओके, खूप छान वैष्णवी, आम्हाला खूप छान वाटलं की महिला दिनानिमित्त एकमेकांचे विचार पण कळतात. तुम्हीसुद्धा सांगा, काही चुकलं असं तर तुम्ही आम्हाला ते शेअर करा. आणि तुमच्यापर्यंतसुद्धा वैष्णवी असेच छान छान व्हिडिओ घेऊन येईल. आणि सर्वांना परत एकदा शुभेच्छा. वैष्णवीच्या ह्या व्हिडिओमुळे ना सगळेजण मनमुराद हसले पण आणि त्यांच्या मनातले सगळे बोलले पण आणि रडले पण, म्हणजे सगळ्याच भावना पण झालं. जे स्त्रीचे एक सगळे गुण बाहेर आलेले आहेत आणि सगळ्यांचे विचार पण सगळ्यांना कळलेत. त्यामुळे छान वाटलं. आणि सगळ्यांचा व्हिडिओ म्हटलं घे, छान करते, अशीच वैष्णवीची प्रगती होऊ द्या. असा व्हिडिओ बघत जावा, तिला आशीर्वाद द्या सर्वांनी. अशीच महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ओके. मला एक प्रश्न केला की तुला कसं वाटलं हा व्हिडिओ घेऊन. तर मला पहिली गोष्ट तर हे अनएक्सपेक्टेड होतं की तुम्ही तुमचे सगळे असे मत तुम्हाला जे जे काही गोष्टी वाटत आहेत तुम्ही एक्सप्रेस केले. हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे की कारण की आजकाल म्हणजे तुम्ही ज्या आहात म्हणजे तुम्ही इतक्या तुमच्या घरकामांमध्ये आणि ह्याच्यामध्ये इतके व्यस्त असतात की तुम्हाला जे वाटतं एक्सप्रेस नाही करत तुमच्या फिलिंग्स, तुम्हाला ज्या काही गोष्टी वाटतात. आता समजा फॉर एक्झाम्पल गेम्स झालं, डान्स झाले, हे तुम्ही आता हे अशा काही आहेत की फंक्शन्समध्ये करतात त्या, पण मग एक जे असतं ना की ते फक्त तात्पुरतं करणं आणि एक स्वतःला एक्सप्रेस करणं ही खूप आणि एक्सप्रेस होणं प्रत्येकाला ते खूप महत्त्वाचं असतं लाईफमध्ये. हे नेहमी लक्षात ठेवा तुम्ही पण. सो हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं. ह्या व्हिडिओमधून मी हे नक्कीच घेईल की आपण नेहमी एक्सप्रेस करत राहायला पाहिजे आपले इमोशन्स. सो मला खूप चांगलं वाटलं तुमच्यासोबत हा व्हिडिओ करून आणि मी अपेक्षा करते की मी पुढच्या वर्षी पण ह्याच्यापेक्षा मस्त व्हिडिओ करेल आणि तुम्ही सगळ्यासोबत राहाल. पहिले थोडीशी कल्पना तिने द्यायला पाहिजे. तिने आम्हाला असं काही न सांगता डायरेक्ट बसवलं. हा खूप रॉ व्हिडिओ होता की तुम्हाला काहीच नाही माहिती आणि तुम्हाला सगळं बोलायचं आहे. आम्ही आता पुढच्या वेळेस आमच्याबद्दल विचार तरी करायला लागू आणि थोडंसं बोलू, म्हणजे की खरंच आपल्याला पण आपला विचार करायला पाहिजे आपल्या स्वतःबद्दल. आणि मग आम्ही पण थोडं शेअर करू, कारण की तोपर्यंत आम्ही ओपन अप होऊ आम्ही आमच्यामध्ये. बरं, ठीक आहे. ओके, सो हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. सो टिल देन गाईज, फॉलो युअर ड्रीम्स, बी स्ट्रॉंग, डू स्माइल अँड फील द वाइब्स.